नमस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला सुरुवातीला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही हात वरती करून द्यायची आहेत. कुणीही मध्ये उत्तर सांगायचं नाही. चला तर मग, तुम्ही कधी मुंगी पाहिली आहे का? तुम्ही कधी मुंगी पाहिली आहे का? व्हेरी गुड, पाहिली आहेत. मुंग्या कुठे राहतात? कोण सांगेल मला, मुंग्या कुठे राहतात? अँटहिल. व्हेरी गुड. अँटहिल म्हणजे वारूळ. तुम्ही ते वारूळ पाहिलं आहे का? कुणी पाहिलं आहे वारूळ? ओके, व्हेरी गुड. कसं असतं बरं ते वारूळ? मातीचं. हो, मातीचं वारूळ असतं आणि त्या वारुळामध्ये त्या मुंग्या राहत असतात. मुंग्या काय खातात? साखर, मिठाई, गोड. व्हेरी गुड, बरोबर. मुंग्या नेहमी गोड पदार्थ खातात. तुम्ही जर पाहिलं असेल कधी, तर गोड पदार्थाला पटकन मुंग्या लागतात. तर आज आपण अशीच मुंग्यांवरती एक कविता पाहणार आहोत आणि त्या कवितेचं नाव आहे मुंगीताई. आणि ह्या कवितेच्या कवयित्री आहेत कल्याण इनामदार. चला तर मग आपण कवितेला सुरुवात करूयात. मुंगीताई, मुंगीताई, तुम्हाला कधीच नसते घाई. गुळासाठी, साखरेसाठी रांग सोडून धावत नाही. पहा, मुंगी म्हणजे अँट. आणि ही मुंगी जी आहे, मुंगीताई म्हटलं आहे या मुंगीला. आणि ही मुंगीताई, तिला कधीच घाई नसते. घाई म्हणजे हरी. ती कधीच पटपट पटपट पळत नाही, धावत नाही. गुळासाठी, साखरेसाठी रांग सोडून धावत नाही. गुळ, गुळ म्हणजे जॅगरी आणि साखर म्हणजे शुगर. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्या मुंग्या काय करतात, नेहमी गोड पदार्थाला लागतात. गूळ असेल, साखर असेल, मिठाई असेल, पण त्या कधीही रांग सोडून त्यांची पळत नाहीत. त्या नेहमी शिस्तीत चालतात. दिवस रात्र चालत राहता तरी तुम्हास थकवा नाही. मान वर करून तुम्ही बघत नसता कधीच काही. दिवस, डे, रात्र, नाईट, ह्या ज्या मुंग्या असतात ह्या दिवस रात्र मेहनत करतात, हार्डवर्क करतात, तरीही त्या थकत नाहीत. थकवा म्हणजे टायर्डनेस. त्या कधीही थकत नाहीत. मान वर करून तुम्ही बघत नसता कधीच काही. आणि त्या इकडे तिकडे कधीच बघणार नाही. तुम्ही जर पाहिलं असेल, मुंग्या नेहमी एका रांगेत चालतात. जिथे त्यांचं वारूळ असेल तिथपर्यंत त्यांची रांग लागलेली असते आणि त्या रांगेत सरळ चालतात. त्या कधीही रांग तोडून इकडे तिकडे पळत नाहीत. मिठाईच्या ताटाभोवती फेर धरता घालता पिंगा. मिठाई, स्वीट्स. मग त्या मिठाईच्या ताटाभोवती, ताट म्हणजे प्लेट, ज्या प्लेटमध्ये जर स्वीट असेल, काही असेल, तर त्या काय करतात, त्या ताटाभोवती फेर धरतात. फेर धरतात म्हणजे राऊंड करतात. पिंगा म्हणजे राऊंड, फेर म्हणजे सुद्धा राऊंड. ओके. मिठाईच्या ताटाभोवती फेर धरता घालता पिंगा. तिखटाची चव तरी घेतली का हो कधी सांगा. तिखट म्हणजे स्पायसी. ह्या मुंग्या तुम्ही कधी पाहिलेत का? समोस्याला मुंग्या लागल्या आहेत, वडापावला मुंग्या लागल्या आहेत? नाही. मुंगी ही तिखट पदार्थाला लवकर लागत नाही. त्या गोड पदार्थांना लागतात. मग ते काय म्हणतायत, तुम्ही तिखटाची कधी चव तरी घेऊन पाहिली आहेत का? कधी तिखट पदार्थाची टेस्ट तरी करून पाहिली आहे का?
नाही. जीव एवढा तेवढा तरी शिस्त अंगात केवढी मोठी. त्या मुंगीचा जीव केवढूसा असतो, एवढूसा छोटासा, पण त्यांच्या अंगात केवढी शिस्त असते. शिस्त म्हणजे डिसिप्लिन. ह्या मुंग्यांचा हा गुण शिकण्यासारखा आहे. पहा, आपण माणसं कधी एवढी शिस्त पाळतो का रे? पण ह्या मुंग्या कुठेही जाऊ द्या तरी एका रांगेत असतात, एका लाईनमध्ये जातात आणि साखरेचा किंवा गोड पदार्थाचा दाणा जरी त्यांनी घेतला, कण जरी तोंडात घेतला, तरी त्या पुन्हा रांगेतच मागे येतात. पुढे पहा, गिरवली का कुठल्या शाळेत मुंगीताई तुम्ही पाटी. आता यांना ही शिस्त शिकवण्यासाठी, चिकाटी शिकवण्यासाठी ह्या कधी कुठल्या शाळेत जातात का? शाळा म्हणजे स्कूल, आपण येतो की नाही शाळेत, स्कूलमध्ये, तसे ह्या कधी शाळेत जातात का? नाही. तरीही त्यांच्या अंगी शिस्त, चिकाटी, एकी हे सगळे गुण आहेत. आता आपण ह्या कवितेवर आधारित काही मराठी शब्द व त्यांचे इंग्रजी मीनिंग पाहूयात. मुंगी अँट, घाई हरी, गूळ जॅगरी, साखर शुगर, दिवस डे, रात्र नाईट, थकवा टायर्डनेस, मिठाई स्वीट्स, ताट प्लेट, भोवती अराउंड, पिंगा राउंड, तिखट स्पायसी, चव टेस्ट, शिस्त डिसिप्लिन, शाळा स्कूल, वारूळ अँटहिल, कण ग्रेन, मेहनत हार्डवर्क, एकजूट युनिटी. प्रश्न क्रमांक 1, एका शब्दात उत्तरे द्या. आता तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे एकाच शब्दात द्यायची आहेत. रांग सोडून कोण धावत नाही. उत्तर मुंगी. कोणत्या ताटाभोवती मुंग्या फेर धरतात. उत्तर मिठाईच्या ताटाभोवती. मुंगीच्या अंगी कोणता गुण आहे. उत्तर शिस्त. प्रश्न क्रमांक 2, जोड्या जुळवा. तुम्हाला इथे काही प्राण्यांची नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या घरांची नावं दिलेली आहेत, तर तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. सिंह, गाय, मुंग्या, साप हे कशात राहतात ते तुम्हाला सांगायचं आहे. उत्तर सिंह गुहा, गाय गोठा, मुंग्या वारूळ, साप बीळ. विचार करा व सांगा. मुंग्यांमधील कोणते गुण तुम्हाला आवडतात ते सांगा. उत्तर मुंग्यांचा शिस्त, मेहनत, एकता, सहकार्य आणि चिकाटी हे गुण मला आवडतात. 2, तुम्ही कोणकोणत्या रंगाच्या मुंग्या पाहिल्या आहेत ते सांगा. मी काळ्या, लाल आणि तपकिरी रंगाच्या मुंग्या पाहिल्या आहेत. प्रश्न, ई या अक्षराने शेवट होणारे शब्द शोधा. उदाहरणार्थ मुंगीताई. आता मुंगीताईच्यात शेवटी पहा ई आला आहे, तसेच शेवटी ई येणारे शब्द तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. ताई, माई, ई शिपाई, ई
मिठाई, उ आई, उ समई, ए जाई. शब्द साखळी पूर्ण करा. आता पहा, इथे तुम्हाला शब्द साखळी तयार करायची आहे. तुम्हाला शब्द दिला आहे, त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्द बनवायचा आहे. तर आपण पहिली साखळी पाहूयात. मुंगी, गीत, तलवार, रथ, थवा. दुसरी साखळी आहे साखर, रस, सागर, रवी, वजन. पुढील प्रश्न आहे, चौकटीत लपलेल्या कीटकांची नावे शोधा व लिहा. आता ह्या चौकटीमध्ये तुम्हाला काही अक्षरं दिलेली आहेत आणि त्यामध्ये कीटकांची नावे लपलेली आहेत. उत्तर: काजवा, मधमाशी, विंचू, झुरळ, माशी, नाकतोडा, भुंगा, फुलपाखरू, मुंगी, रातकिडा. आता हे शब्द तुम्हाला त्या चौकटीत शोधायचे आहेत आणि त्याला गोल करायचा आहे. धन्यवाद.